मी सौ स्मिता सचिन देशपांडे, SMRK BKAK महिला महाविद्यालय नाशिक. विद्यार्थ्यांनो, भाग 4मध्ये आपण विमा म्हणजे काय, विम्याची तत्त्वे अभ्यासली. आता आपण जीवन विमा अभ्यासणार आहोत. जीवन विमा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर LICचे एजंट उभे राहतात. खरंच हा विमा आपल्यासाठी इतका गरजेचा आहे का, आवश्यक आहे का? तर होय. आपलं आयुष्य हे खूप अनमोल आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यानंतरसुद्धा आपल्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी विमा उतरवला जातो. तर आता सुरुवातीला विमा म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. जीवन विमा, त्याचा अर्थ बघूयात. जीवन विमा हा विमा हमीदार आणि विमाधारक यांच्यामधील करार आहे, जेथे विमा हितधारक हा विमाधारकास विशिष्ट कालावधी संपल्यानंतर किंवा मृत्यू यापैकी सर्वात आधी जे होईल त्यासाठी भरपाई करण्यास विमाधारकाने विमा हप्ता भरल्यानंतर बांधील असतो. आता यामध्ये विद्यार्थ्यांनो 2 गोष्टी लक्षात घ्या की विम्याचा हप्ता हा अतिशय गरजेचा आहे. जोपर्यंत तुम्ही विम्याचा हप्ता भरत नाही तोपर्यंत तुम्हाला विमा मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की विमा हा करार आहे जो 2 व्यक्तींमध्ये झालेला आहे. त्यामध्ये विम्याची कंपनी आणि विमेदार म्हणजे ज्या व्यक्तीवर विमा उतरवलेला आहे या दोन्ही गोष्टी, हे दोन्ही घटक असणं आवश्यक आहे. जीवन विम्याचे प्रकार आता आपण बघणार आहोत. संपूर्ण जीवन विमा. या विम्याअंतर्गत विमाधारकाचे संपूर्ण जीवनाचा विमा घेतला जातो. विमाधारकाला विमाधारक जिवंत असेपर्यंत विमा हमीदाराकडून संस्थेकडून पैसे भरपाई मिळत नाही. सदर विम्यामध्ये विमा हप्ता हा सामान्यपणे कमी असतो. विमाधारकाच्या मृत्यूनंतर निर्देशित व्यक्तीस अथवा कायदेशीर वारसदारास भरपाई पैसे देय होतात. म्हणजेच काय की तुम्ही जे काही पैसे भरलेले असतात, तुम्ही जो विमा काढलेला असतो त्याची नुकसान भरपाई म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर जे तुमचं नुकसान झालेलं आहे. आयुष्य हे अनमोल आहे आणि ज्या वेळेस आपला मृत्यू होतो आणि त्या मृत्यूची नुकसान भरपाई म्हणून आपल्या वारसदाराला जी रक्कम दिली जाते ती यामध्ये गृहीत धरलेली आहे. एंडोमेंट विमा. या विम्याअंतर्गत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. विमाधारकाला अथवा वारसदाराला विम्याची रक्कम बक्षिशीसह मृत्यूपश्चात वारसदाराला किंवा विशिष्ट कालावधीची मुदत संपल्यानंतर विमाधारकाला दिली जाते. म्हणजेच काय, यामधून 2 गोष्टी लक्षात येतात की त्यासाठी मृत्यूची गरज नाही. एका ठराविक कालावधीसाठी विमा काढलेला असतो. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष. परंतु त्याआधी जर मृत्यू आला तर ती अमाऊंट आपल्या वारसदाराला लगेच मिळते. परंतु आपण जिवंत असेपर्यंत जर हप्ते भरत असाल तर आपल्या हयातीतसुद्धा ती रक्कम आपल्याला मिळते. मुदत विमा. मुदत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. सर्व विम्यांमध्ये मुदतीच्या विम्यासाठी सर्वात कमी विमा हप्ता असतो. संपूर्ण विमा कालावधीसाठी विमा निश्चित केला जातो आणि संपूर्ण कालावधीसाठी जो बदलत नाही. अकाली मृत्यू झाल्यास विम्याच्या लाभार्थ्यांना विमा कराराच्या अटींप्रमाणे नमूद केलेली रक्कम लाभ म्हणून मिळते. ज्यावेळेस विम्याचा करार केला जातो त्यावेळेस दोघांमध्ये काही करारामध्ये अटी आणि शर्ती ठरलेल्या असतात. विमा कंपनी ज्यावेळेस त्या अटी आणि शर्ती पूर्ण करते त्याच वेळेस ज्याने विमा काढलेला आहे त्याला ती रक्कम दिली जाते. अकाली मृत्यू झाल्यास म्हणजे अचानकपणे एखाद्याचा मृत्यू झाल्यास ती रक्कम दिली जाते. वार्षिक विमा. सदर विम्यामध्ये विमाधारकास ठराविक कालावधीसाठी दरम्यान एक रकमी अथवा हप्त्यांमध्ये विम्याचा हप्ता भरावा लागतो. विमाधारकास ठराविक कालावधीनंतर विशिष्ट तारखेपासून संपूर्ण आयुष्यासाठी किंवा सुनिश्चित वर्षासाठी रकमेची परतफेड मिळते. हा विमा निवृत्ती योजनेप्रमाणे आहे. म्हणजे ज्या कालावधीसाठी तुम्ही तो काढलेला आहे त्यासाठीचा कालावधी ठरलेला असतो आणि ज्या वेळेस हा संपूर्ण कालावधी पार पडतो किंवा होतो त्यावेळेस एक रक्कम तुम्हाला त्या विम्याची मिळते. त्यासाठी तुम्ही त्याचा प्रीमियम म्हणजेच काय, त्याचे हप्ते भरणे आवश्यक आहे. पैसे परतफेड विमा. सदर विम्यामध्ये विम्याच्या कालावधीच्या एकूण विम्याच्या रकमेची निश्चित टक्केवारी विमाधारकास मिळते.
तसेच विमा कालावधी दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील अवलंबितांना लाभार्थींना रकमेच्या लाभाची हमी देते. सामान्यतः सदर विमा 4 प्रकारांमध्ये उपलब्ध असतो, जसे की 12, 15, 20, 25 वर्षे. म्हणजेच काय की त्या करारामध्ये वर्षांची घोषणा केलेली आहे. त्या वर्षांचा कालावधी 12 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे असा त्याचा समावेश होतो. बालविमा. सदर विमा योजना ही बचत आणि गुंतवणुकीची विमा योजना आहे. ही योजना मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी असते. सदर विम्याद्वारे मुले त्यांची विविध स्वप्ने साकारू शकतात. सदर विमा योजनेअंतर्गत विमाधारक मुलांच्या जन्मापासून गुंतवणूक सुरू करू शकतो आणि मूल सज्ञान झाल्यानंतर बचतीमधून ठराविक रक्कम काढण्यासाठी मुभा असते. काही विशिष्ट बालविमा योजना विशिष्ट अंतराने मध्यवर्ती पैसे काढण्याची मुभा देतात. उदाहरणार्थ समजा की आपल्या मुलांना ज्यावेळेस शिक्षणासाठी पैशांची आवश्यकता असते त्यावेळेस यातील काही रक्कम आपण आगाऊ म्हणून घेऊ शकतो. बालविमा हा बालकांसाठीच काढला जातो. जोपर्यंत मूल सज्ञान होत नाही तोपर्यंत त्याचे संपूर्ण अधिकार त्या विम्यावरचे पालकांकडे असतात. परंतु वय वर्षे 18 म्हणजे सज्ञान झाल्यानंतर त्या मुलाला त्यातील पैसे मिळायला सुरुवात होते. सेवानिवृत्त विमा योजना. सदर विमा योजना जी बचतीची आणि गुंतवणुकीची विमाधारकास निवृत्तीनंतर निवृत्तीवेळी संधी देते. म्हणून या योजनेस सेवानिवृत्त विमा योजना म्हणतात. कालावधी संपण्यादरम्यान तयार झालेल्या रकमेची उत्पन्नाची गुंतवणूक उत्पन्न मिळवण्यासाठी केली जाते. त्यास निवृत्ती वार्षिक असे संबोधतात. सेवानिवृत्त विमा योजना म्हणजे काय की आपल्याला जसे रिटायरमेंटनंतर पैसे मिळतात. ज्यावेळेस आपण नोकरी करत असतो आपल्या नोकरीतील पगारातील काही भाग जो आहे तो साठवला जातो आणि तो आपल्याला निवृत्ती वेतन म्हणून दिला जातो. त्याचप्रमाणे जर आपण एका ठराविक रक्कम जर विमा कंपनीमध्ये भरत असाल आणि आपल्या निवृत्तीनंतर ती हळूहळू आपल्याला मिळायला सुरुवात होते. युलिप विमा योजना. सदर विमा योजना विम्याबरोबरच गुंतवणुकीची संधी विमाधारकास प्राप्त करून देते. ह्या योजना सामान्यतः लोकप्रिय विमा योजना आहेत. युलिप म्हणजे काय की तुमचा मार्केट तुम्हाला माहितीच आहे. आपण कॉमर्सचे विद्यार्थी आहोत. शेअर मार्केटचा अभ्यास केला जातो. तुमचा काही पैसा जो आहे ते सिक्युअर्ड म्हणून ठेवला जातो. तर अर्धा पैसा तुमचा युलिप म्हणजेच काय शेअर मार्केटमध्ये गुंतविला जातो आणि यामध्ये वाढीव रक्कम ज्याप्रमाणे जास्त परतावा मिळतो त्यासाठी ही योजना काढली जाते. ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या पैशांचा परतावा अधिक हवा असतो त्यावेळेस युलिप विमा योजना काढली जाते. भाग बाजारामध्ये गुंतविलेला जो पैसा आहे तो जास्त म्हणजे अधिक प्रमाणामध्ये त्याचे परतावे मिळतात. म्हणून ह्या ठिकाणी भाग बाजारामध्ये याची गुंतवणूक केली जाते. परंतु संपूर्ण पैसा हा भाग बाजारात गुंतविला जात नाही. तर तुमची जी काही पैसे ठेवलेले आहेत त्यातील काही पैसा सिक्युअर्ड म्हणजेच काय सुरक्षित ठेवला जातो आणि काही पैशाचे शेअर विकत करून भाग बाजारामध्ये तुमची भांडवल निर्मिती केली जाते. आता आपण बघणार आहोत की विम्याची काही उदाहरणं आहेत विमा कंपन्यांची जी सातत्याने आपल्या डोळ्यासमोर फिरत असतात. LIC विमा योजना आणि दुसरीकडे आपण बघत असाल कार विमा, दुचाकी विमा, मालमत्ता विमा, प्रवासी विमा, वैयक्तिक अपघात विमा, आरोग्य विमा इत्यादी प्रकारचे विम्याच्या सुविधा उपलब्ध असतात. प्रत्येक वयासाठी प्रत्येक वस्तूसाठी वेगवेगळा विमा काढला जातो आणि या सर्वांचा समावेश जीवन विम्यामध्येच होतो. आता आपण विद्यार्थ्यांनो बघणार आहोत सागरी विमा. ज्याप्रमाणे आपण बघितलं की आपलं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यासाठी विमा काढला जातो. त्याप्रमाणे आपण जो काही व्यवसाय करत असू आणि आपली जर सागरी मार्गाने प्रवास होत असेल किंवा मालाची ने-आण होत असेल त्यासाठी सागरी विमा काढला जातो. सागरी विम्याचा अर्थ बघूया. समुद्रातील धोक्यांपासून होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देतो. हा विमा प्रकार जहाजांच्या होणाऱ्या नुकसानीस किंवा माल किंवा प्रवासी यांना नुकसानापासून संरक्षण देतो. विम्याची सर्व तत्त्वे समुद्री विम्याला लागू पडतात. समुद्री विम्याचे प्रकार बघूयात. प्रवास विमा. सदर विम्यामध्ये प्रवासाला लागणारा वेळ
सागरी विम्याचे प्रकार पुढीलप्रमाणे सांगता येतील. प्रवास विमा. सदर विम्यामध्ये प्रवासाला लागणारा वेळ विचारात न घेता विषय बाबीसाठी विमा उतरविला जातो. अशा विम्यामध्ये जहाजाने प्रवास सुरू केल्यानंतरच संरक्षण मिळते. प्रवासादरम्यान ज्या काही समस्या येतात त्यासाठी सागरी विमा काढला जातो. वेळ विमा. वेळ विमा. सदर विम्यामध्ये विषय बाबींसाठीचा विमा निश्चित कालावधीसाठी घेतला जातो. वेळ विमा हा सामान्यतः 1 वर्ष कालावधीपर्यंत असतो, परंतु विमाधारक निरंतर सातत्याच्या अटींचा समावेश करू शकतो. या कलमाचा अटीचा अर्थ असा आहे की जर प्रवास निश्चित वेळेत पूर्ण झाला नाही तरीही प्रवास पूर्ण होईपर्यंत जोखीम संरक्षित केली जाऊ शकते. म्हणजे जोपर्यंत तुमचा विमा काढलेला आहे आणि जोपर्यंत तुमचा प्रवास झालेला नाही तोपर्यंत तो विमा तुम्हाला संरक्षित करत असतो, म्हणजे तुमच्या मालाला संरक्षित करत असतो. मिश्र विमा. मिश्र विमा हा प्रवास आणि वेळ विम्याचे मिश्रण संयोजन आहे. सदर विमा प्रवास विमा आणि वेळ विमा अंतर्गत असणाऱ्या जोखिमा संरक्षित करतो. मिश्र विमा हा 2 विमा मिळून तयार केलेला आहे. वेळ विमा आणि प्रवास विमा या दोघींचाही लाभ आपल्याला मिळवून देतो. मूल्याधारित विमा. या विम्याअंतर्गत विमा हमीधारक आणि विमाधारक यांच्यामध्ये ठरलेल्या मूल्याप्रमाणे मालाचा विमा उतरविला जातो. सदर बाबीमुळे ज्या मालाची किंमत अथवा मूल्य यांचे मूल्यांकन करणे अवघड असते अशा मालासाठी मूल्य निर्धारण करणे सुलभ होते. म्हणजेच काय की विमा हमीधारक आणि विमाधारक यांच्यामध्ये ठरलेल्या मूल्याप्रमाणे, यांच्यामध्ये कराराप्रमाणे जी काही किंमत ठरलेली आहे, मूल्य ठरलेलं आहे त्याप्रमाणे तो उतरविला जातो. ब्लँकेट संपूर्ण विमा. सदर विमा संरक्षणाच्या आवश्यक प्रमाणात जास्तीत जास्त मर्यादेसाठी घेतला जातो आणि विमा हप्त्याची संपूर्ण रक्कम विम्याच्या सुरुवातीलाच विमाधारकाकडून देय असते. सदर विम्यासाठी विमा उतरविलेल्या वस्तूंचे स्वरूप, विशिष्ट मार्ग आणि प्रवासाची ठिकाणे यांचा अंतर्भाव होतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही विमा काढलेला आहे त्या दिवसापासून तर तुमचा विशिष्ट ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत संपूर्ण संरक्षितता हा ब्लँकेट म्हणजे संपूर्ण विमा तुम्हाला देतो. बंदर जोखीम विमा. बंदर जोखीम विमा हा एखाद्या बंदरामध्ये जहाज नांगरलेल्या अवस्थेत असतानाच्या जोखमीपासून संरक्षण देतो. सदर विमा हा जहाज नांगरलेल्या अवस्थेपर्यंत असतानाच लागू होतो. नांगरलेल्या म्हणजे काय? जोपर्यंत समुद्रामध्ये जहाज फिरत आहे त्यावेळेपर्यंत तो तुम्हाला संरक्षण देतो, परंतु ज्यावेळेस ते एका विशिष्ट ठिकाणाला पोहोचते त्यावेळेस तो करार संपुष्टात येतो. संमिश्र विमा. ह्या प्रकारचा विमा एकापेक्षा अधिक विमा हमीदाराकडून घेतला जाऊ शकतो. प्रत्येक विमा हमीदाराचे दायित्व हे वेगळे आणि विशिष्ट असते. जेव्हा विम्याची रक्कम मोठी असते तेव्हा विमा घेतला जाऊ शकतो. समजा तुमच्या व्यवसायामध्ये खूप जास्त रिस्क असेल, धोका असेल आणि वस्तूंची जी किंमत आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये असेल, व्यावसायिक वस्तू ज्या आहेत ती खूप महागड्या असतील, त्याची ने-आण करायची असेल त्यावेळेस अशा प्रकारचा विमा उतरविला जातो. एकापेक्षा अधिक कंपन्यांकडून हा विमा घेणे लोक पसंत करतात. एक जहाज विमा. लहान जहाजांसाठी किंवा संपूर्ण ताफ्यात एकच जहाज असणाऱ्या जहाज मालकांसाठी हा उपयुक्त विमा आहे. ताफा एक गठ्ठा विमा. ताफा विमा प्रकारामध्ये एकाच विम्यात एकाच मालकाच्या अनेक जहाजांचा विमा उतरविला जातो. एक गठ्ठा विम्यात मालवाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जहाजांचा नुकसानीचा विमा घेतला जातो, ज्यामध्ये रेल्वे, रस्ता आणि समुद्रमार्गे होणाऱ्या नुकसानाचा अंतर्भाव होतो. विद्यार्थ्यांनो, आता आपण सागरी विमा अभ्यासला. यापुढील अग्निविमा आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत.